नमस्कार, मी प्रवीण गायके, इफको जिल्हा प्रतिनिधी लातूर। आज आपण या ठिकाणी आशु या गावी आलेलो आहे। या ठिकाणी गावपे गावामध्ये या शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो DAP या खताची फवारणी केली आहे। त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे। तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की ते त्यांचं सांगतील। आपलं नाव काय? शुक्राचार्य शिवराम मधने। आपलं गाव कोणतं? आशिव। आशु, आपण नॅनो युरिया नॅनो DAP कधी घेतला होता? पेरणी झाल्याच्या नंतर एक 10-12 दिवसांनी घेतला आणि त्याच्या म्हणजे घेण्याच्या वेळेस आम्ही ज्या दुकानदाराकडे गेलो त्या दुकानदाराने म्हणजे आशिव शेतकरी प्रोडक्ट्स कंपनी ह्या त्या दुकानदाराचे नाव आहे ज्ञानेश्वर सावंत। आणि त्यांनी आम्हाला सल्ला दिला की बाबा तुम्ही एक नॅनो युरिया आणि नॅनो DAP फवारून बघा, तुम्हाला युरियाचं म्हणजे शॉर्टेज आहे, तो मिळत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही माझा एक सल्ला ऐका आणि त्या सल्ल्यापासून तुम्हाला जर पुढील अनुभव आला तर तुम्ही पुढच्या पिकासाठी पण वापरू शकता। तर तुम्ही फवारणी म्हणजे दोन्ही मिक्स करून फवारलं होतं? दोन्ही मिक्स करून फवारली। ड्रोननी फवारणी केली होती का? फवारणी केली। बरं, फवारणी केल्यानंतर आता किती दिवस झाले फवारणी करून तुम्हाला? 15 ते 20 दिवस झाले। बरं, काय वाटलं तुम्हाला? रिझल्ट काय वाटला? रिझल्ट म्हणजे अतिशय म्हणजे समाधानकारक आहे। बरं, गव्हाची वाढ आहे, त्याचे फुटवे भरपूर झालेत आणि पेरणी पूर्व जे उगवलं होतं ते एकदम बारीक आणि पातळ होतं। आता सध्याच्या स्टेपला एकदम व्यवस्थित आहे, मनाचं समाधान होईल असं। म्हणजे फुटवे वाढल्यामुळे वाढले आणि नॅनो युरिया नॅनो DAP फवारणीमुळे तुमचे फुटवे वाढले। बरं, आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता, काय सांगू इच्छिता? की बाबा हा नॅनो म्हणजे युरियापेक्षा नॅनो युरिया आणि नॅनो DAP वापरला तर आपल्याला समाधानपूर्वक त्याचा रिझल्ट भेटेल आणि ते तुम्ही करून पहा। धन्यवाद। आज आपण आशु या गावी शेतकऱ्याच्या शेतावर आलो होतो। त्यांनी पारंपरिक जे खत आहेत युरिया म्हणा DAP म्हणा यांच्या ऐवजी त्यांनी नॅनो खताचा वापर केला आणि त्यांना अतिशय समाधानकारक रिझल्ट या ठिकाणी आले आहेत। त्यासाठी त्यांनी ते आपलं मनोगत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। धन्यवाद।